कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पंचगंगा आणि कृष्णाच्या संगमावर असणारे काही शेतकऱ्यांचं दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं। आपल्यावर एक शेतकरी पंचगंगेच्या तीरालगत असणारे त्यांचं मोठं शेत आहे, घर आहे, गोठा आहे, सगळं रस्त्यावर आलेलं आहे। काय सांगाल किरण भाऊ, तुम्ही दरवर्षी पुराचा फटका बसवत असतो? हे बघा, ह्यो महापूर म्हणजे आमच्या नरड्यावर टांगती तलवार आहे आणि हे कायमच झालं आहे। अहो, हे कुणाचा म्हणायचा फटका? आम्ही अलमट्टीचा म्हणायचा का हिप्परगी डॅमचा म्हणायचा? केंद्र सरकार आत्तापर्यंत काय करायलं आहे? अहो, सभोवताली वर टेकडावर पाणी उतरतं आहे, आमच्या इथंच ते नरड्याला येतं आहे। ह्याच्याकडे कुणाचं लक्ष आहे काय? शेतातलं पीक गेलं, अहो वर्षाला पीक चाललं आहे, वर्षाला पीक सडालं आहे। नुकसान भरपाई मिळाले न मिळाले तो भाग वेगळा, पण त्या नुकसान भरपाई तर काय करायचं? बर, तो राहिला विषय। दरवर्षी आम्ही घर सोडून कुठं जायचं, कुठं निवारा शोधायचं? दरवर्षी पै पाहुण्याकडे कुठल्या नवीन नवीन पै पाहुण्यांना शोधायचं आणि कुणाला त्रास द्यायचं, किती वेळा द्यायचं, ह्याला काहीतरी प्रमाण आहे। बरं, ते राहिलं। अहो, जनावरं आहेत आमची, त्या जनावरांचं काय? जनावरं कुठं घेऊन जायची? काय छावण्या आहेत? काय चाऱ्याची सोय आहे? काय त्यांच्या पाण्याची सोय आहे? काय आमच्या राहण्याची सोय कुठं आहे? कुठं काही नाही। पूर ओसरला, दीड महिने कुरणातनी गवता येत नाहीत। आम्ही काय घालायचं जनावरांनी? आता दीड महिने आम्ही जनावरांना जगवायचं कसं? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आम्हाला माळ रानावर जागा का देत नाही? जागा द्यायची, हा ही जागा सोडा आणि ती जागा घ्या। अरे कर्मभूमी सोडायची काय मी? अहो, आम्हाला फक्त पावसाळ्यापुरता निवारा द्या, पावसाळ्यापुरता निवारा द्या। पावसाळा सरला की आम्ही आणि परत या आमच्या कर्मभूमीत येऊ, आम्ही राबू आणि पोटाची खळगी भाऊ। शिरोळ तालुका सदन शेतकऱ्यांचा गाव आहे। उत्तम व्यापारी आहेत, नोकर वर्ग आहेत, शेतमजूर आहेत। शेतीत पीकच नसल तर शेतमजुराचं काय होणार? आणि शेतकऱ्याकडेच काय राहिलं नसल तर शेतकरी शेतमजुराला तर काय देणार? बरं, शेतमजुराकडे नाही, शेतकऱ्याकडे नाही, व्यापार कसा चालणार? अहो, ह्या जयसिंगपूर, सांगली, मिरज, इचलकरंजी ह्या ठिकाणी बरेच मजूर, MIDC मजूर असतील, कुठं ऑफिसमध्ये काम करणारे असतील, ते जाणार कसं? चौभोवतीनं पाणी आल्यावर त्यांना काय ते त्यांचे मालक लोक पगार देतील 8 दिवसाचा घरात बसलेला? अहो, काळजाचा ठोका चुकतोय आमचा क्षणाक्षणाला। काळीज फुटायची वेळ आल्या इथं आणि तुम्ही झोपलाय का आतापर्यंत? केंद्र सरकारनं ह्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे। केंद्र सरकारनं ह्या गोष्टीवर विचारविनिमय केला पाहिजे। त्या अलमट्टी, हिप्परगी ह्याच्यावर काहीतरी पाणी प्रश्नावर, पाणी सोडण्यावर, पाणी तटवण्यावर उपाययोजना करायला पाहिजे। ह्याच्यावर काहीतरी नियंत्रण पाहिजे। आमचं नियंत्रण आता सुटालंय। आमच्यावर मरणाची वेळ आणू नका। दुष्काळात शेतकरी पाणी नाही म्हणून मरालाय आणि हिथं आम्ही पाणी यायलंय म्हणून मरालोय, म्हणजे जेणेकरून दुष्काळग्रस्तातल्या शेतकऱ्याचं पण मरणच आहे आणि सदन शेतकऱ्याचं पण महापुरानं मरण आहे। अहो, वळवा की पाणी दुष्काळ भागात, पिकून दे सुजलाम सुफलाम। तो शेतकरी काय आमचा नाही काय? तो शेतकरी काय आम्हा तुम्हाला जगवत नाही काय? अरे, सगळ्या जगाचा पोशिंदा बळीराजा म्हणताय आणि त्या बळीराजावर दारिद्र्य आणताय। हा कुठला न्याय? आतापर्यंत काय तुम्ही डोळा झाकून बसलाय काय? फिरवा पाणी। अतिरिक्त जल जे आहे ते अलमट्टीला चालल्याने फुगून आमच्या इथं नरड्यावर आलंय, घरादारावर, शेती नांगरावर नांगर फिरालाय, कुळव फिरालाय। ते पाणी फिरवा दुष्काळ भागात। तोही भाग सजलाम सुफलाम होऊन दे, हिरवागार होऊन दे आणि तोही शेतकरी सदन होऊन दे। शेतकरी वाचला तर जग वाचेल, शेतकरी मेला तर तुम्हीही जगणार नाही, एवढं लक्षात ठेवा। सगळं नाटक करता येत आहे, पण पोट भरायला काय माती खाऊन जगणार आहे काय? आणि माती खाऊन जगायला हे पाणी एवढं आल्यावर काय माती तर राहणार आहे काय? माती मोल करून ठेवलंय तुम्ही आमचं शेतकऱ्यांचं जिनं, माती मोल करून ठेवलंय। ह्यावर निर्णय झालाच पाहिजे, ह्यावर आवाज आम्ही उठवलाय, हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे। तुम्ही ह्याच्यावर निर्णय घ्या, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या। डिजिटल इंडिया, अरे हे तर काय आहे? हे करा डिजिटल सगळं। तांबडं झालंय, तांबडं चिखल काढून बास होतोय घरातलं। आमच्या घरादाराकडे बघायची आमचं डोळं कुजलेत आता। पाणी वसरलं आलं, घरातला गाळ काढायचं। अहो, जंतू संसर्ग हे ते, अहो आजारपणाला पैसा किती घालायचं? जनावरांना किती पैसा घालायचं? 2019ला
गुरुवारी रात्री 2:30 वाजता आम्ही टेरेसवर जनावर चढवली. हां, भैरेवाडीत, कुरुंदवाडमध्ये भैरेवाडी गाव आहे, खिद्रापूर, कुरुंदवाड, भैरेवाडी, राजापूरवाडी, बस्तवाड. अहो ह्यांना तर आम्हाला फिरायला बाहेर जायला वाटच नाही. काय करायलंय? बेट नवं, हे कायमचंच बेट झालंय. आमची बॅटिंग तुम्ही आता घालवालाय, आम्हाला आऊट करायला, आऊट तुम्ही. आणि कायमचं एकदा आऊट केल्यावर आम्हाला एकदा नरड्याला सुरे घालून गळपास लावून घेऊन किंवा विष पाशन करून मेल्यावर तुम्ही एकदा आम्हाला एकदम तुम्ही मग निवांत घ्या. हे सगळं घ्या घ्या घ्या. ह्या होत्या एका शेतकऱ्याच्या व्यथा. आपण जर बघितलं, या पंचगंगेच्या काठावर असणारं त्यांचं घर सध्या पुराच्या पाण्यात आहे. त्यांची जनावरं पाण्यात आहेत. डोळ्यात पाणी, डोक्यावर पाणी, पोटात पाणी. पण पाणी घेऊन नुसता करायचं काय, जगायचं तरी कसं, असा सवाल या शेतकऱ्यानं केंद्र सरकारवर राज्य सरकारला उद्भवला आहे. दरवर्षी पुराचा फटका शिरोळ तालुक्याला बसवत असतो. त्यामुळे याच्यावर कायमचा काहीतरी त्या आलमट्टी धरणावर आणि हेपरगी डॅमवर काहीतरी तोडगा काढावा आणि हेच पाणी दुष्काळग्रस्त भागात फिरवून तिथला शेतकरी सुजलाम सुफलाम करायचा. आणि इथलाच शेतकरी सुजलाम सुफलाम असून सुद्धा पाण्याविना म्हणजे दोन्हीकडे शेतकऱ्याचंच मरण. शेतकऱ्यांना काय आत्महत्या करावा का, असा सवाल या संतप्त शेतकऱ्यानं उमटलाय. कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कुरुंदवाड, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.